हत्येच्या आणखी एका घटनेनं नागपूर शहर पुरतं हादरून गेलंय। मानकापूर परिसरात राहत्या घरात एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। तिची हत्या नसून आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी मारेकऱ्यानं चक्क तरुणीचा मृतदेह फासावर लटकवला। मात्र शवविच्छेदन अहवालात सत्य उघड झालं। या हत्येमुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि नागरिकांमध्ये रोष पसरलाय। पोलिसांनी या हत्या प्रकरणातील एका संशयिताला ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी सुरू आहे। मानकापूरच्या गोधनी परिसरातील कलेक्टर कॉलनीत राजलक्ष्मी सोसायटीत खापेकर कुटुंब आनंदानं राहायचं। मात्र घरातील सर्वात लहान सदस्य प्राची मृतावस्थेत आढळल्यानं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। 19 जानेवारी रोजी सकाळी 11:15 वाजता हेमराज खापेकर पत्नीसह बँकेत गेले होते। ते निवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत। त्यांचा मुलगा आणि सून देखील कामावर गेले होते। 23 वर्षीय प्राची त्यावेळी घरात एकटी होती। दुपारी 12 वाजताच्या सुमारास हेमराज आपल्या पत्नीसह परत आले असता त्यांना घराचं मुख्य दार आतून बंद असल्याचं दिसलं। तळमजल्याचं दारही उघडं होतं। वारंवार हाक मारूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। आत गेल्यावर त्यांना खोलीत चहाचा टेबल पडलेला आढळला आणि प्राचीचा मोबाईल फोन देखील तिथंच पडला होता। मात्र प्राची कुठेच दिसत नव्हती। वरच्या माळ्याचा दरवाजा सुद्धा बंद होता। शेजाऱ्यांच्या मदतीनं ते टेरेसवरून पहिल्या माळ्यावर पोहोचले। दार वाजवल्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। दार तोडलं असता प्राची खोलीत पंख्याला लटकलेली आढळली। पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। शवविच्छेदन अहवालात प्राचीच्या मृत्यूमागचं वास्तव उघडकीस आलंय। शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांना प्राचीच्या डोक्याला गंभीर दुखापत आणि मानेवर लिगेचर आढळले। यावरून आत्महत्या नाही तर पूर्वनियोजित हत्या असल्याचं उघड झालं आहे। एका अज्ञात संशयितानं प्राचीच्या डोक्यावर शस्त्रानं वार करून तिचा मृतदेह पंख्याला लटकवला आणि नंतर ही हत्या आत्महत्येसारखी भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला। घटनेनंतर मारेकरी मागून टेरेसवरून पळून गेला। या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। 38 वर्षीय आरोपीचं नाव शेखर डवरे आहे। पोलीस सध्या त्याची चौकशी करतायत। या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण आहे। पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी नागरिक करत आहेत। या ठिकाणी 23 वर्षाची एक मयत मुलगी आहे। तिनं सुसाईड केल्याबाबत खबर प्राप्त झाली होती। आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी येऊन तिचं जो मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता। काल त्याबाबत पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स प्राप्त नाही आहेत, परंतु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी प्राथमिक चर्चा केली तर त्या मुलीच्या अंगावर थोड्या मारहाणीच्या खुणा वगैरे आहेत। तर त्या आधारावर सस्पेक्ट असल्यामुळे अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे।